Hello student, today we will discuss the application of uniform circular motion. तर आपण याच्या पहिले युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं, त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स हा सुद्धा आपण यामध्ये डिस्कस केलेला आहे. म्हणजे समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय होईल की ज्यामध्ये पार्टिकल इट परफॉर्म द सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना त्यामध्ये त्याची टँजेन्शियल वेलॉसिटी बी राहील अँड दिस टँजेन्शियल वेलॉसिटी इज ऑलवेज चेंजेबल. इट इज चेंज बट इट्स मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट अँड acceleration is directed toward the center of the circle is called as centripetal acceleration. तेव्हा त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो, जेव्हा त्यामध्ये वेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड आहे ते कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये त्याची अँग्युलर वेलॉसिटी जे अँगल चेंज होत जाईल तर त्याची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ती अँग्युलर वेलॉसिटीसुद्धा कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की सेंट्रिपिटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज रेडियल ॲक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स FCP is directed toward the center of the circle and its formula is FCP equals to mv square upon r. R is the radius vector, v is the velocity or speed, m is the mass of the particle and r is the radius vector. And again it's in the form of direction, it is FCP is equals to minus m v square upon r into vector r0 असे त्याला आपल्याला लिहिता येत होतं. त्याच्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे इट इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एखाद्या सर्कलमधून जर एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि त्या सर्कलमधून तो बाहेर जेव्हा निघतो तेव्हा त्याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. आणि सेंट्रीफ्युगल फोर्सचा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला मिळते FCF इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. म्हणजे त्याचं डायरेक्शन जर घ्यायचं असेल मी इकडे लिहितो FCF इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r आणि डायरेक्शन जर घेतलं तर ते काय राहील पॉझिटिव्ह राहील बिकॉज द डायरेक्शन इज पॉझिटिव्ह बिकॉज त्याचं जे रेडियस वेक्टर आहे तो त्याच डायरेक्शननी आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे ज्या डायरेक्शनने रेडियस वेक्टर आहे त्याच डायरेक्शननी आपण FCF म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स घेतो. तर याचं एक्झाम्पल्स आपण घेतलेलं आहे की समजा एक वॉशिंग मशीन असेल तर त्या वॉशिंग मशीनमध्ये आपण क्लॉथ्स वेट करू शकतो. तर ते का बरं होतं बिकॉज त्यामध्ये जेव्हा क्लॉथ्स आपण ड्रायसाठी ठेवतो तेव्हा तो सर्कलमध्ये रिव्हॉल्व होतात क्लॉथ्स, आणि क्लॉथ सर्कलमध्ये रिव्हॉल्व झाल्यानंतर त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहे वॉटर मॉलिक्युल्स ते त्याच्या सर्कलच्या बाहेर निघतात बिकॉज ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स. तर आपण हे एवढं घेतल्यानंतर मग आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतलं, नॉन युनिफॉर्म घेतलं, त्याच्यानंतर मग सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. तर मग आपल्याला त्याची युजेस काय तर ते युजेस आपल्याला यामध्ये बघायला पाहिजे. तर त्यामध्ये युजेस काय तर पहिला यूज आहे किंवा त्याला अप्लिकेशन्स म्हणू आपण. इट इज फर्स्ट अप्लिकेशन इज व्हेहिकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. दुसरा आहे वेल और वॉल ऑफ डेथ मीन्स इट इज कॉल्ड एज मोदका कुवा. जनरली आपण मोदका कुवा कमी झालेला आहे जेव्हा भरपूर यामध्ये जुन्या याच्यामध्ये आपल्याला हा शो दिसत होता. आता सर्कसमध्ये वगैरे हा मोदका कुवा आपण कधी कधी बघू शकतो किंवा काही जत्रा वगैरे असेल तर त्या जत्रेमध्ये सुद्धा आपल्याला मोदका कुवा हा एक शो आपण त्यामध्ये बघतो की ज्यामध्ये काही कार्स आहे काही बाईक्स आहेत ते सर्कलमध्ये ते फिरवतात.
त्याला आपण मोदककुवा म्हणतो. त्याच्यानंतर व्हेविकल ऑन अ बँक रोड. बँक रोड मीन्स समजा व्हेविकल टर्न होत असेल एखाद्या सर्क्युलर ट्रॅकमधून, तर त्याला बँक करण्याची गरज असते. बँक म्हणजे काय होईल, त्यामध्ये दोन एजेस असतात. एक आहे इनर एज आणि दुसरी असते आउटर एज. आता याच्यामध्ये काय आहे की कार जेव्हा टर्न होते तेव्हा जर आपण हा हॉरिझॉन्टल रोड ठेवला तर हा पहिला ॲप्लिकेशन आहे, व्हेविकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर हॉरिझॉन्टल असेल तर म्हणजेच काय होईल, इनर एज आणि आउटर एज ही सेम आहे, हॉरिझॉन्टल. त्याच्यामुळे तिथून ती गाडी टर्न होईल. तर तेव्हा या कंडिशनमध्ये ॲक्सिडेंट्सचे भरपूरसे चान्सेस असतात. तर ते आपण बघू याच्यामध्ये काय आहे. तर इन व्हेविकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्याच्यानंतर आपण याला बँक करणे म्हणजे काय आहे की इनर एज ॲज इट इज ठेवायचं आणि आउटर एजची हाईट काय करायची, इन्क्रीज करायची. आणि तेव्हा या प्रकारे एक रोड तयार होईल त्यामध्ये. तर त्याला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. तर ते सुद्धा आपल्याला याचं अप्लिकेशन यामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम वी नो दॅट द सिम्पल पेंडुलम. समजा एक रिजिड सपोर्ट घेतला आणि त्या रिजिड सपोर्टला एक थ्रेड टाय केला आणि या थ्रेडला एक बॉल अटॅच केला. इट इज कॉल्ड एज बॉब. याला आपण बॉब आहे म्हणू शकतो, BOB, बॉब. तर मग या बॉबला जर आपण सर्कलमध्ये रिव्हॉल्व केलं, हा सेंटर पॉईंट घेतला, इट इज रिव्हॉल्विंग इन सर्कल, देन वी गेट द कोन लाईक आईस्क्रीम कोन. एक आईस्क्रीम कोन इथे मिळते. तर त्या याला म्हणू आपण इट इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. तर याला असं सर्कलमध्ये रिव्हॉल्व केलं आपण. तर मग तेव्हा त्यामध्ये त्याचा फॉर्म्युला काय, त्याच्या वेलॉसिटीज काय आहे, तर ती वेलॉसिटी आपल्याला याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायची आहे. इट इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. तर या प्रकारे आपल्याला यामध्ये 4 ॲप्लिकेशन्स घ्यायचे. ॲप्लिकेशन्स ऑफ UCM इज व्हेविकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, wall or well or wall of the death, mouth का कुआ, vehicle on a bank road, and next is conical pendulum. तर आपण 1 by 1 यामध्ये याचे ॲप्लिकेशन्स घेऊ. तर आपल्याला घ्यायचं आहे व्हेविकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके. तर आता जनरली आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे. तर आपल्याला डायग्राम आपल्याला व्हेविकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे समजा हा एक इनर एज आणि हा आपल्याला आउटर एज घ्यायचा. इथे याला म्हणायचं इनर एज, म्हणजे आपल्याला आडीमोडीचा जो रस्ता आहे त्याला आपण आउटर एज. या प्रकारे एक रस्ता असतो, रोड आहे. आता इथे डायरेक्ट डायग्राम स्ट्रेट लाईनमध्ये दाखवलेली आहे, हॉरिझॉन्टल दाखवलेली आहे. तर इथून जेव्हा गाडी टर्न होते तेव्हा समजा हा जर रोड हॉरिझॉन्टल असेल, हॉरिझॉन्टल म्हणजे ज्यामध्ये इनर एज आणि आउटर एज हा कार्य सेम राहील, त्याला हॉरिझॉन्टल म्हणू आपण. तर या हॉरिझॉन्टल रोडमधून जेव्हा त्याला सर्क्युलर ट्रॅक फॉर्म करायचा आहे तर तेव्हा काय होईल की ही जी कार आहे किंवा एनी व्हेविकल की जेव्हा टर्न होईल तर टर्न होत असताना इट हॅज अ स्पीडिंग और इट हॅज अ स्लिपिंग बिकॉज ऑफ द फोर्सेस. ते फोर्स काय राहील, तर यामध्ये जेव्हा गाडी टर्न होते इथून तर तेव्हा समजा इथून स्ट्रेट लाईनमध्ये येत आहे, नंतर इथे जर टर्न असेल तर काही थोड्या वेळात पुरता तरी त्यामध्ये एक सर्क्युलर मोशन प्रोड्यूस होईल. मग ते जे सर्क्युलर मोशन आहे तर त्याच्या काही त्यामध्ये आपल्याला सर्क्युलर मोशन केव्हा प्रोव्हाइड होते, जेव्हा त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स तयार होईल तेव्हा आपल्याला त्यामध्ये सर्क्युलर मोशन मिळते, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा तयार होतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचं काम काय असते की
एखादी बॉडी असेल तर त्या बॉडीला त्याच्या सर्कलच्या बाहेर फेकणे, म्हणजे इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ दी सर्कल. तर मग इथे काय होईल की जेव्हा आपण या अशा ट्रॅकमधून जेव्हा गाडी टर्न करतो तेव्हा त्यामध्ये सर्क्युलर मोशन प्रोड्यूस होईल. तर तेव्हा काय होईल की जर आपली स्पीड खूप जास्त असेल तर आपली गाडी टर्न होणार नाही. ती काय होईल, टर्न होत असताना ती अशी एक स्ट्रेट लाईनमध्ये चालली जाईल आणि ते त्याच्या आउटर एजकडे चालली जाईल. भरपूरदा तुम्ही बघितलं असेल, बाईक असेल, कार असेल, सायकल असेल, ट्रक असेल, बस असेल, तर भरपूरदा आपल्याला बातम्या येतात की एका सर्क्युलर ट्रॅकमधून एक गाडी टर्न होत होती आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. तर तो ॲक्सिडेंट का होतो, कारण त्यामध्ये आपण त्याची जी वेलॉसिटी आहे, जी वेलॉसिटी त्या ट्रॅकला पाहिजे त्या वेलॉसिटीपेक्षा जर जास्त वेलॉसिटी जर त्या कारला किंवा बसला किंवा व्हेकलला जर दिली तर त्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स हा तयार होतो. आणि सेंट्रीफ्युगल फोर्सचं काम काय, सेंट्रीफ्युगल फोर्सचं काम काय की त्याला सर्कलच्या बाहेर फेकून देईल. त्याच्यामुळे भरपूरसे ॲक्सिडेंट्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर समजा रेनी सीझन असेल तर त्या रेनी सीझनमध्ये सुद्धा गाडी स्लिप होण्याचे चान्सेस भरपूर असतात, कारण त्यामध्ये वॉटर साचलेलं असते. तेव्हासुद्धा आपल्याला यामध्ये भरपूरसे या हॉरिझॉन्टल रोड कर्व सर्क्युलर ट्रॅकचे भरपूरसे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर मग ते डिसॲडव्हान्टेजेस रिमूव्ह कसे करायचे, तर त्यासाठी मग आपल्याला हा ॲप्लिकेशन दिलेला आहे, व्हेविकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. समजा इथून एक व्हेविकल जात आहे, तशी डायग्राम आपण इथे घेतलेली आहे. आता ही व्हेविकल जेव्हा टर्न होते तेव्हा कोणतीही जरी बॉडी असेल, एनी बॉडी, सपोज दिस इज द सरफेस ऑफ द अर्थ, आणि या सरफेसवर एखादी बॉडी असेल तर ती बॉडी याला अटॅच का असते, बिकॉज ऑफ द वेट, अँड दिस वेट इज डाऊनवर्ड डायरेक्शन एम इंटू जी. त्या वेटला फॉर्म्युला आहे एम इंटू जी. एम इज द मास अँड जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याच्यानंतर त्याला एक अपवर्ड फोर्स असतो, त्याला आपण जनरली नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. म्हणजे काय होईल, हा अपवर्ड फोर्स आहे, अपवर्ड, इट इज कॉल्ड ॲज अपवर्ड फोर्स, अँड इट इज अ डाउनवर्ड फोर्स, डाउनवर्ड फोर्स. असे दोन फोर्स त्यामध्ये असतात. आणि हा काय झाला, त्याचा सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास म्हणजे काय होईल की वी नो दॅट की द बॉडी इज मेड अप ऑफ बाय द नंबर ऑफ पार्टिकल्स. सपोज दिस इज द वन ऑफ द इरेग्युलर शेप बॉडी. आता या इरेग्युलर शेप बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आणि त्या सर्व पार्टिकल्सनी बनलेली ही बॉडी आहे. ते पार्टिकल्स काय करेल, त्या टोटल बॉडीचं मास कन्सिडर करेल आणि ते मास काय देईल, m1 प्लस m2 प्लस डॉट डॉट डॉट. जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर तेवढ्या सर्व नंबर ऑफ पार्टिकल्सची त्याच्यामध्ये ॲडिशन होते. आणि त्याचा एक सेंटर ऑफ मास असतो. सेंटर ऑफ मास म्हणजे इट इज अ बॅलन्सिंग, की त्या बॉडीला एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला कुठे बॅलन्स करते. तो बॅलन्सिंग पॉईंट म्हणजे टोटल बॉडी इज सिच्युएटेड ॲट, टोटल मास ऑफ द बॉडी इज सिच्युएटेड ॲट वन पॉईंट. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. तो एखाद्या सेंटरवर राहू शकतो. समजा पेन आहे आणि याला मी समजा बॅलन्स केलं इथे, तर मग मी काय म्हणेल की याचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, या पॉईंटला आहे. म्हणजे टोटल बॉडीचं वेट कुठे एकवटलेलं आहे, या पॉईंटला एकवटलेलं आहे. तर यामध्ये या पॉईंटमध्ये टोटल त्या बॉडीचा मास आहे. ओके. तर मग समजा कोणते व्हेविकल असेल, कार असेल, काही असेल, तर यामध्ये त्या बॉडीचं मास एका पॉईंटला सिच्युएटेड असते, त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. आणि तिथून त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनने राहील एम इंटू जी, or it is W is equals to weight, or it is mass m into g, mass into acceleration, and upward direction it is a n is the normal reaction. म्हणजेच काय होईल की हे दोनही जे फोर्सेस आहेत ते एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनने, आणि ते अपोजिट डायरेक्शनने असल्यामुळे ते काय करेल, एकमेकाला बॅलन्स करेल. जर बॅलन्स असेल तर ती बॉडी सरफेसवर आहे, नाही अन्यथा काय झालं असतं,
की जर अपवर्ड फोर्स नसता आणि फक्त डाऊनवर्ड फोर्स असता तर आपण त्या जमिनीच्या खाली गेलो असतो किंवा आपल्याला मूव्ह होता आलं नसतं. म्हणून त्याला अपवर्ड डायरेक्शननी जो फोर्स अप्लाय होतो त्याच्यामुळे दोघांचं बॅलन्सिंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपण मूव्ह होऊ शकतो. तर तेव्हा यामध्ये दोन फोर्स आपण इथे दाखवलेले आहे. इट इज अपवर्ड फोर्स इज एन इज द normal reaction, downward force is m into g. It is called as first is weight mg vertically downward and second normal reaction n vertically upward. Okay, then आता यामधून जेव्हा गाडी टर्न होते किंवा कोणतीही गाडी जेव्हा मूव्ह होत असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये एक स्टॅटिक फ्रिक्शन तयार होते. स्टॅटिक फ्रिक्शन केव्हा तयार होते तर ते स्टॅटिक फ्रिक्शन तयार होण्यासाठी हा टायर, त्या गाडीचा टायर आणि हा जो रोड आहे या रोडमध्ये एक फोर्स तयार होईल, त्याला आपण फ्रिक्शन म्हणतो. तर तो फ्रिक्शन त्यामध्ये तयार होतो आणि तर फ्रिक्शन तयार झाल्यानंतर तर फ्रिक्शनमुळे काय होईल, ती गाडी स्लिप होत नाही. म्हणजे जर टायर चांगले असेल, नवीन असेल तर ती स्लिप होत नाही असं आपण म्हणतो. जर टायरमधला जो वरचा पापुद्रा जर कमी होऊन गेला तर आपण काय म्हणतो की गाडी ही स्लिप होईल. तर तो स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड करेल टायर आणि रोड, आणि टायर आणि रोड स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड करेल. तर तो काय राहील, इट इज अ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs बिटवीन द रोड अँड टायर्स अँड दिस स्टॅटिक फ्रिक्शन इट इज गिवन बाय Fs. ओके, तर मग आता इथे आपण याचं इक्वेशन आपल्याला बघायचं आहे की आपल्याला यामध्ये त्याची सेफ्टी स्पीड काय राहील. म्हणजे गाडी जर मला इथून टर्न करायची असेल तर ती किती स्पीडमध्ये राहिली पाहिजे की जेणेकरून ती गाडी इथून सेफली टर्न होईल. भरपूरशा ठिकाणी जर असे ट्रॅक असतील तर त्याच्या पुढे एक बोर्ड लागलेला असतो की मॅक्झिमम स्पीड, म्हणजे कोणतीही व्हेविकल असेल त्या व्हेविकलची मॅक्झिमम स्पीड किती असली पाहिजे तर ती त्याचा एक त्यामध्ये एक बोर्ड लावलेला असतो आणि त्या व्हेविकलला त्याच स्पीडने आपल्याला मूव्ह करायचं आहे. जर ती त्या स्पीडने जर मूव्ह होत असेल तर ती सेफली इथून टर्न होऊन जाईल, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त वेलॉसिटी आपण जर घेतली तर ते काय होईल, सेफली टर्न न होता ती एखाद्या भलत्याच म्हणजे आउटर एजकडे ती चालली जाईल आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे चान्सेस हे वाढतात. तर मग यामध्ये पुन्हा एक यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला की कोणत्याही बॉडीचं जे मास आहे तर ते मास त्याच्या सर्क्युलर मोशनवर ते डिपेंड राहतं. मास हे डिपेंड राहतं. मास किती राहू शकते ते डिपेंड असते त्याच्या स्पीडवर, कारण मास ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. त्याच्यामुळे मासवर त्याची जी स्पीड आहे ती डिपेंड राहत नाही. म्हणून आपण काय म्हटलं की कोणताही म्हणजे एकच तिथे एक बोर्ड लागलेला असतो आणि मग ते कोणती व्हेविकल असो, मग टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, ट्रक असो, बस असो, कोणती व्हेविकल असो तरी त्याला त्याची जी स्पीड आहे ती सर्वांची काय असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. तर ती स्पीड बदलत नाही. म्हणजे ट्रक असेल तर त्याची स्पीड जास्त आहे पाहिजे, बस असेल तर त्याची स्पीड कमी पाहिजे, कार असेल त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, असं काही नाही. स्पीड ही कॉन्स्टंट राहील, सर्वच व्हेविकलसाठी ही कॉन्स्टंट राहील, कारण स्पीड ही त्याच्या मासवर डिपेंड राहत नाही. तर मग त्यामध्ये आपण त्याचे इक्वेशन्स बघू. तर मग आपल्याला यामध्ये तीन फोर्स दिसतात. एक आहे एन इज द नॉर्मल रिॲक्शन, इट इज अ डायरेक्टेड upward direction, vertically upward direction, weight mg vertically downward direction, and Fs is the it is a static friction because of the road and tires, and C is the center म्हणजे इथून काय घेतलं, हा जो ट्रॅक आहे आता जो कन्सिडर केला मी, हा ट्रॅक आहे. तर या ट्रॅकमधून ही गाडी इथून या हॉरिझॉन्टल सरफेसमधून जात आहे, तर त्याचं एक सेंटर तयार होईल. ती सेंटर इज सी, आणि या सेंटरपासून तर या सेंटर ऑफ मासपर्यंत त्याचं जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं आपण, आर म्हणजे काय झालं त्याचं रेडियस, ऑर रेडियस ऑफ कर्वेचर असंही त्याला म्हणता येते. इट इज कॉल्ड एज रेडियस ऑफ कर्वेचर, ऑर इट इज द रेडियस, ऑर इट इज अ रेडियस वेक्टर. तर मग आपल्याला फर्स्ट इक्वेशन यामध्ये काय मिळते, तर आपण यामध्ये आपल्याला माहिती आहे की तो बॅलन्स करतोय कशाला, वेट आणि
नॉर्मल रिएक्शन हे एकमेकाला बॅलन्स करतात. तर मग नॉर्मल रिएक्शन आणि वेट एकमेकाला बॅलन्स करते, म्हणजेच आपल्याला इथे काय फॉर्म्युला मिळेल पहिला. सो इट इज एन इज द नॉर्मल रिएक्शन इज इक्वल्स टू एम इंटू जी. त्याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. म्हणजे नॉर्मल रिएक्शन अपवर्ड फोर्स and downward force means upward force is equals to downward force. Then we get the friction Fs. Fs is the friction and this friction is provided by the centripetal force. कारण इथे काय मिळतं आपल्याला सेंटरवर, इट इज द सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय मिळतं आपल्याला, FCP is equals to mv square upon r. तर मग यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होतो आणि तेव्हा त्याला इक्वल्स काय घ्यायला लागेल मग आपल्याला, Fs. इट इज द स्टॅटिक फ्रिक्शन. सो देअरफॉर स्टॅटिक फ्रिक्शन Fs is equals to m is the mass of the vehicle, v is the speed divided by r is the radius. So it is Fs equals to mv square upon r. It is the equation number 2. असे दोन इक्वेशन्स आपल्याला यामध्ये मिळतात. आता या दोन इक्वेशनला आपण समजा डिवाइड केलं. सो डिवाइड इक्वेशन 1/2. सो डिवाइड इक्वेशन 1/2. सॉरी इट इज 2/1 probably 2/1. So therefore Fs upon m is equals to mv square upon r divided by m into g. तर यामध्ये कॅन्सल काय होत आहे, मास कॅन्सल होईल. मास कॅन्सल झालं इथे, त्याच्यामुळे इथे फॉर्म्युला मिळतो आपल्याला Fs upon n is equals to, it is v square divided by r into g. त्याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. Fs upon n equals to v square upon r into g. त्याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. आता याच्या पुढे आपल्याला काय मिळेल की समजा त्यामध्ये सर्क्युलर ट्रॅक फॉर्म होत आहे, म्हणजे इथे काय होईल, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होत आहे. जर आपल्याला सर्क्युलर मोशन जर पाहिजे असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे की त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि त्याचा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो जर बॅलन्स करत असेल एकमेकाला. म्हणजे समजा हा एक सर्कल आहे. आता हा जो सर्कल आहे तर यामधला हा जो मॉलिक्युल्स आहे, पार्टिकल्स आहे, दिस पार्टिकल इज मूव्हिंग इन सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन केव्हा राहील, जेव्हा त्याच्यामध्ये स्पीड ही कॉन्स्टंट राहील. आणि इथे सुद्धा आपल्याला काय पाहिजे की या ट्रॅकमधून जर गाडी टर्न करायची असेल तर त्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असलं पाहिजे. आणि मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर पाहिजे असेल तर त्याच्या सेंटरवर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे, पण त्याच्या अपोजिट डायरेक्शनने काय राहील, सेंट्रिफ्युगल फोर्स, FCF, सेंट्रिफ्युगल फोर्स. मग जर हे दोनही फोर्स एकमेकाला जर बॅलन्स करत असेल, म्हणजे FCP इज इक्वल्स टू FCF जर असेल, तर त्यामध्ये हा जो पार्टिकल आहे तो सेफली इथून सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होत राहील. म्हणजे आपल्याला, आणि याच्यामध्ये जो फोर्स कमी होईल किंवा जो फोर्स जास्त होईल तर त्याच्यानुसार तो बिहेव करेल. सपोज समजा सेंट्रिपिटल फोर्स जर जास्त झाला तर गाडी काय होईल, किंवा हा जो पार्टिकल कुठे जाईल, त्याच्या सेंटरकडे जाईल. कारण इथे कुठे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही की त्याला बॅलन्स करण्यासाठी, म्हणून तो काय जाईल, त्याच्या सेंटरकडे जाईल. जर सेंट्रिफ्युगल फोर्स जर याच्यापेक्षा जास्त झाला, म्हणजे FCP इज ग्रेटर दॅन FCF, ही जर कंडिशन मिळाली तर तो पार्टिकल कुठे जाईल, त्याच्या सेंटरकडे जाईल. याच्या अपोजिट जर आपल्याला कंडिशन मिळाली, FCP इज ग्रेटर दॅन FCF, तर काय होईल, ती गाडी या सर्कलच्या बाहेर चालली जाईल. म्हणजेच हा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल या सर्कलमधून बाहेर जाईल, टू अवे फ्रॉम द सेंटर टू द
अवे फ्रॉम द सर्कल. तर मग आपल्याला तिसरी कंडिशन इथं काय पाहिजे, जर या दोघाला इक्वल ठेवलं तर काय होईल, म्हणजे आपल्याला इथे इक्वल करायचं आहे, तर याला मी इक्वल केलं, सो FCP इज इक्वल्स टू FCF. तर याच्यामध्ये आपल्याला न्यूटनचा फर्स्ट लॉ आपल्याला मिळतो. तर त्या अकॉर्डिंग टू द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, बॉडी काय राहील, ज्या पोझिशनला आहे त्याच पोझिशनला राहील, ज्या मोशनमध्ये असेल त्याच मोशनमध्ये राहील. जर ती सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर ती सर्क्युलर मोशनमध्येच राहील, जर ती रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर ती रेस्ट पोझिशनमध्येच राहील. ओके, तर मग त्याचा यूज आपण याच्या पुढच्या इक्वेशनमध्ये करू. ओके, सो Fs upon n is equals to v square upon rg. This is the equation number 3. आता आपल्याला यामध्ये बघायचं आहे की समजा जर आपल्याला वेलॉसिटी त्याची स्पीड इन्क्रीज करायची असेल तर मग ती डायरेक्टली इन्क्रीज होणार नाही. तर त्यामध्ये आपल्याला इथे या इक्वेशनमध्ये माहिती आहे की r इज कॉन्स्टंट. r हा कॉन्स्टंट आहे कारण हा रेडियस वेक्टर आहे, तो काय आहे कॉन्स्टंट. ऑल पॉसिबल डायरेक्शन रेडियस वेक्टर इज कॉन्स्टंट. Then weight mg, m is the normal reaction equals to m into g. It is also constant. It is constant because mass is constant. Mass of the vehicle is constant. Is the acceleration due to gravity, and this acceleration due to gravity is constant. So therefore this product is constant. For example, समजा आपण या एखादी बॉडी आहे, त्या बॉडीचं मास जर आपण या अर्थवर जर कन्सिडर केलं, त्याचं वेट, तर समजा हा एक ब्लॉक आहे, तर या ब्लॉकचं मास दिलेलं आहे 10 kg. तर त्याचं वेट किती होईल, W इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय बाय 9.8. तर याचं टोटल काय होईल, इट इज अ 98 न्यूटन. एवढं त्यामध्ये त्याचं वेट प्रोड्यूस होईल. मग हे कुठे आपण नेलं या सरफेसवर, तर आपल्याला त्याचं वेट किती राहील, 98 न्यूटन. वेट आणि मासमध्ये फरक आहे. मास हा फक्त त्याचं वस्तुमान आहे आणि वेट म्हणजे काय असते, त्याला मल्टिप्लाय बाय 9.8. आपण जनरली आपलं वेट मोजतो तेव्हा आपण फक्त मास मोजतो, वेट मोजत नाही. वेट म्हणजे काय होईल, आपण जे मास कॅल्क्युलेट केलं, जे मोजलं, त्यामध्ये आपल्याला 9.8नी मल्टिप्लाय करायचं. आता हीच जर बॉडी आपण एखाद्या मूनवर नेली, मून आपला मून समजा कन्सिडर केला, तर या मूनवर समजा 1.6 ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, तर त्याला मल्टिप्लाय केलं तर मास तर कॉन्स्टंट राहील, kg इज कॉन्स्टंट. मग त्याला मल्टिप्लाय केलं तर 16 न्यूटन एवढंच त्यामध्ये त्याचं काय राहील, वेट राहील. ओके, म्हणजे इट इज डिपेंड्स ऑन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बिकॉज मास इज कॉन्स्टंट. मास हे बदलणार आहे, कुठेही न्या तुम्ही, कोणत्याही प्लॅनेटवरून नेलं तरी मास हे बदलत नाही. त्याची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलल्यामुळे त्याचं वेट बदलते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर मग यामध्ये काय राहील की यामध्ये हा जो वेट आहे इट इज अ कॉन्स्टंट. मग जर याची स्पीड इन्क्रीज करायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल की त्यामध्ये त्याचा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो इन्क्रीज जर झाला, स्टॅटिक फ्रिक्शन जर इन्क्रीज होत असेल तर त्याचीच काय होईल, स्पीड इन्क्रीज. ओके, स्टॅटिक फ्रिक्शन जर इन्क्रीज होत असेल तर त्याची स्पीड काय होईल, इन्क्रीज होईल. तर मग हा एक कन्सेप्ट, त्यामध्ये आपण एक मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन आपण कन्सिडर करू इथे. तर मग जर मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर त्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. इट इज Fs of maximum is equals to, it is mu. Mu means it is the coefficient of friction. So therefore mu s घेऊ आपण इथे. Mu s is the coefficient of friction between रोड अँड टायर. रोड आणि टायर याच्यामधला जो फ्रिक्शन तयार होईल तर त्याचा कोफिशियंट आपण इथे घेऊ म्यू एस. इट इज कॉल्ड एज म्यू एस इंटू normal reaction. So therefore this formula is written as
एन इज इक्वल्स टू, याला असे लिहिता येईल एफ एस ऑफ मॅक्झिमम डिवायडेड बाय म्यू एस, असं याला लिहिता येईल. आता जर मॅक्झिमम जर स्पीड आपण इथे कन्सिडर केली एफ एस ऑफ मॅक्झिमम डिवाइड बाय म्यू एस, तर एफ एसचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो काय आहे, एफ एस मीन्स इट इज कॉल्ड एज फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स इथे काय घेतला मग आपण, इट इज सो इट इज फ्रिक्शनल फोर्स. इथे आपण म्यू एस कन्सिडर केला, ओके सॉरी, म्यू एस इज इक्वल्स टू घ्यायला लागेल आपल्या इथे. सो देअरफॉर एन आपण इकडे आणला, हा म्यू एस ॲज इट इज ठेवला इथे अपॉन एन. सो देअरफॉर इट इज म्यू एस अपॉन एन, सॉरी म्यू एस अपॉन एन. आता इथे आपण हा फॉर्म्युला घेतलेला आहे एफ एस अपॉन एन, तर याचा मॅक्झिमम कंडिशनमध्ये हा फॉर्म्युला जर घेतला आपण, तर इथे आपल्याला याला काय लिहिता येईल, इट इज व्ही स्क्वेअर मॅक्झिमम डिवाइड बाय आर इज कॉन्स्टंट अँड जी इज कॉन्स्टंट. सो देअरफॉर वी गेट म्यू एस इज इक्वल्स टू व्ही मॅक्झिमम स्क्वेअर डिवाइड बाय आर इंटू जी. So therefore V maximum square equals to mu S R into G, and so therefore we get V maximum is equals to हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आपण बाहेर का रिमूव्ह केला तर यामध्ये स्क्वेअर रूट होईल. सो म्यू एस आर इंटू जी. सो दिस इज द सेफ्टी स्पीड. म्हणजे यामध्ये कोणतीही व्हेविकल या सर्क्युलर ट्रॅकमधून जर मूव्ह होत असेल तर त्याची जी स्पीड आहे ती स्पीड कॅल्क्युलेट करण्याचं काम हा फॉर्म्युला करेल. म्हणजे जो ट्रॅक आहे तो ट्रॅक इंजिनियर ट्रॅक बनवेल आणि ट्रॅक बनवल्यानंतर मग काय करेल, तो त्याचं रेडियस वेक्टर कॅल्क्युलेट करेल आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शन किती तयार होईल तर ते फ्रिक्शन आणि त्याला मल्टिप्लाय बाय 9 ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये जो त्याचा ॲन्सर येईल ते ॲन्सर म्हणजे या ट्रॅकची सेफ्टी स्पीड. आणि मग ही जी सेफ्टी स्पीड आहे तर ती एक बोर्ड बनवतात आणि ते बोर्ड त्या सर्क्युलर ट्रॅकच्या पहिलं लावून देतात की इथून कोणतेही व्हेविकल असो तर ती व्हेविकल या स्पीडने इथून मूव्ह व्हायला पाहिजे. जर ती या स्पीडनं मूव्ह होत असेल तर ती सेफ्टी त्याच्यातून टर्न होऊन जाईल, अन्यथा त्यामध्ये ॲक्सिडेंट्स होतील. ठीक आहे. तर हा झाला पहिला ॲप्लिकेशन, व्हेविकल along a horizontal circular track.